नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ती म्हणजे आपल्या महाराजांचा प्रकट दिन। या ब्रह्मांड नायकांचा प्रकट दिन 20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी येत आहे महाराजांचा प्रकट दिन। आपल्यासारख्यांचा तो एकदम आनंदाचा दिवस। आपल्यासाठी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे दिवाळीच। या दिवसाचे अवचिंतन साधून आपण काही सेवा करत असतो, त्या आज आपण पाहणार आहोत। 20 मार्च 2026 ला महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे। चैत्र शुद्ध द्वितीयेला या दिवशी प्रकट दिन आलेला आहे। तर महाराजांनी जन्म घेतलेला नाही, तर महाराज हे या दिवशी प्रकट झालेले आहेत। आपण असे म्हणतो की स्वामी समर्थ प्रकट दिन। तर या स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या 21 दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे। 28 फेब्रुवारी ते 20 मार्च पर्यंत आपल्याला या 21 दिवसामध्ये महाराजांची काही सेवा करायची आहे। जर आपल्याला यामध्ये 28 तारखेच्या दरम्यान म्हणजे त्यावेळेस काही अडीअडचणी असतील तर 20च्या नंतरही 2-4 दिवस गेले तरीही चालू शकते, पण 21 दिवस पूर्ण अशी आपल्याला ही सेवा करायची आहे। जर आपल्याला शक्य असेल तर 28 ते 20 या दिवसामध्ये शक्य असेल तर याच दिवसामध्ये आपण सेवा करा। जर आपल्याला काही अडचणी येत असतील तर आपण पुढे मागे किंवा एक दिवसामध्ये 2 पारायणे अशी ही सेवा करू शकतो। स्वामी चरित्र सारामृत याचे आपल्याला 21 पारायणे या दिवसांमध्ये करायचे आहे। जर आपल्याला 21 दिवस हे पूर्ण शक्य नसेल तर आपण काही दिवसांमध्ये एका दिवसात 2 पारायणे ही करू शकतो। पण जर आपल्याला 21 दिवस पूर्ण सेवा करणे शक्य असेल तर आपल्याला पूर्ण 21 दिवस सेवा करायची आहे। आपल्याला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर आपण पहिल्या दिवशी मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जाऊन खडी साखर आणि नारळ स्वामी समर्थांच्या फोटो पुढे ठेवायचे आहे आणि मग आपण सेवेला सुरुवात करायची आहे। सेवा करत असताना आपल्याला परान्न हे वर्ज्य करायचे आहे। आपल्याला आपल्या सांसारिक ज्या काही अडचणी असतील त्या महाराजांना सांगायच्या आहे। आपण कोणत्या गोष्टीसाठी ही सेवा करत असो तेही आपण महाराजांना सांगायचं आहे। घरासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल, मुलांच्या काही समस्या असेल त्यासाठी असतील किंवा मुलांच्या नोकरीसाठी असेल, कोणतीही जी समस्या असेल ती महाराजांना आपली सांगायची आहे आणि या पारायणाला सुरुवात करायची आहे। एक पाठ म्हणजे संपूर्ण 21 अध्यायांचे पठण करायचे आहे। एक पारायण करताना म्हणजे पूर्ण पुस्तक जे आहे ते पूर्ण पुस्तकामध्ये 21 अध्याय आहेत, ते पूर्ण पुस्तकातील 21 अध्याय एका बैठकीमध्ये आपल्याला पूर्ण करायचे आहेत। असे 21 दिवस आपल्याला 21 पारायणे पूर्ण करायचे आहे। जर आपल्याला 21 दिवस शक्य नसेल तर 11 पारायणे, 9 पारायणे, 7 पारायणे, 3 पारायणे जसे आपल्याला शक्य असतील तसे आपण पारायणे पूर्ण करायचे आहेत। किंवा जर दररोजचे एक पारायण करणे पूर्ण पारायण करणे जर आपल्याला शक्य झाले नाही तर आपल्याला 2 दिवस मिळून एक पारायण किंवा जर आपल्याला शक्य असेल तर 21 दिवसामध्ये 21 पारायणे ही संपूर्ण केल्याने आपल्याला खूप चांगले फळ मिळते। आपल्या मनामधील इच्छा ज्या आपल्या सर्व अपेक्षा असतात त्या आपल्या सर्व अपेक्षा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात। जर आपल्याला दररोज एक पारायण करणे शक्य नसेल तर 7 अध्याय म्हणजे 3 दिवसामध्ये एक पारायण असेही केले तरी चालते। असे केले तर 7 पारायणे पूर्ण होतात। आपल्याला जमेल अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे। शक्य असेल तितके आपण एकाच बैठकीमध्ये ही पारायणे किंवा जे अध्याय आपण ठरवले आहेत ते एकाच बैठकीमध्ये पूर्ण करायचे आहेत। पण जर काही महिलांचे लहान मुले असतील किंवा गरोदर महिला असतील त्यांना हे गोष्टी शक्य नाही कंटिन्यू बसून पारायण करणे, तर त्यांनी ते मध्ये गॅप घेऊन किंवा सकाळ संध्याकाळ मिळूनही एक पारायण पूर्ण केले तरीही चालू शकते। जर पारायण करत असताना तुम्हाला मांडणी करून पारायण करायचे असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवून एक कलश ठेवून आपल्याला त्याचे मांडणी करून घ्यायची आहे आणि आपण ते मांडणी समोर ग्रंथ ठेवून
पठण करायचे आहे। जर आपल्याला मांडणी करणे शक्य नसेल त्यावेळी आपण देवघरासमोर बसून आपले स्वामी चरित्र सारामृतचे पुस्तक घेऊन पठण करून ते पुस्तक पुन्हा आपण झाकून ठेवून देऊ शकतो। असे केले तरीही चालते। जर आपल्याला पारायणाची मांडणी करून पारायण करायची इच्छा असेल तर मांडणी करून करू शकतो, किंवा जर आपल्याला ते शक्य नसेल तर आपण फक्त पारायण करताना एका पाटावरती स्वामी चरित्र सारामृतचे पुस्तक ठेवून ते पठण करू शकतो। जर तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृत याचे पठण करणे जर शक्य नसेल तर तुम्हाला सोपी सेवा सांगते की श्री स्वामी समर्थ अशा आपल्याला 11 माळेचा जप 21 दिवस करायचा आहे। हा जप करताना आपण देवापुढेच बसून जप करायचा आहे। आपण बाकी वेळेस इतरत्र फिरत काम करत आपण जप करत असतो, पण ज्यावेळेस हे 21 दिवस आहेत त्यावेळेस आपल्याला ही सेवा आपल्या स्वामी महाराजांसमोर बसून करायची आहे। त्यानेही आपल्याला खूप चांगले फळ मिळते। किंवा तुम्ही लिखितही नामस्मरण करू शकता की काही व्यक्तींना सवय असते की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे आपल्याला शक्य होईल तितक्या वेळा किंवा 108 वेळा असे लिहून काढले जाते। तीही सेवा एकदम खूप छान आहे। ती जर जमली तर तीही करा। तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती सेवा या 21 दिवसामध्ये नक्की करा। जर आपल्याला ह्या कोणत्याच गोष्टी शक्य नसतील तर आपण फक्त तारक मंत्र 11 वेळा म्हटले तीही सेवा खूप सुंदर आहे। स्वामी महाराजांना कोणतीही सेवा केली तरी खूप अप्रिय आहे। कोणत्याही भक्ताने भोळ्या भक्तीने आपली सेवा करणे हेच त्यांना प्रिय आहे। आपण आपली भोळी भक्ती ही आपल्याला जमेल त्या पद्धतीने सेवा केली तरी चालते। त्यामुळे आपल्याला 11 वेळा काही जमलं नाही तर कमीत कमी 11 वेळा तारक मंत्राची सेवा करावी। स्वामी प्रकट दिनाच्या या अवचिंतन साधून आपण ह्या कोणती तरी सेवा जेवढ्या शक्य होतील तेवढी कोणती जमेल ती सेवा आपल्याला नक्की करायची आहे। स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही द्यावे म्हणून सेवा करू नका, तर स्वामी महाराजांनी आपल्याला खूप काही दिले आहे म्हणून सेवा करा। मनापासून सेवा करा, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।